आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हळदीची लागवड पद्धती. आता जसं की आपल्या विदर्भामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा तर दोन पद्धतीने आपण जनरली हळदीची लागवड करतो. तर त्यामधली पहिली पद्धत आहे सरीवरंबा पद्धत. तर ही जी सरीवरंबा पद्धत आहे यामध्ये आपण 75 ते 90 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून आपण त्यामध्ये हळदीची लागवड करतो आणि त्याच लागवडीपूर्वी आपण जो बेसल डोस आहे आपल्या हळदीला लागणारा त्याचा सुद्धा आपण त्यामध्ये उपयोग त्याला बेसल डोस देतो. आणि त्यानंतर जी आपली सरीवरंबाची पद्धत आहे यामध्ये जे आपल्याला जर का हळद लागवड करायची असल्यास त्यामध्ये आपण 75 ते 90 सेंटीमीटर मध्ये सरी पाडून तिथे आपण 30 सेंटीमीटर अंतरावर आपण हळदीच्या बेल्यांची किंवा गड्ड्यांची आपण त्यावर लागवड करतो. सूक्ष्म पाणी व्यवस्थापनाचे जर का आपल्याकडे साधन उपलब्ध नसेल जसे की ड्रीप स्प्रिंकलर तर आपण नक्कीच सरीवरंबा पद्धतीने लागवड करायला पाहिजे. परंतु आपल्या जर का सूक्ष्म सिंचन पद्धतीचे जर का साधन उपलब्ध असेल म्हणजे ड्रीप जर का आपल्याकडे उपलब्ध असेल तर आपण रुंद वरंबा पद्धतीचाच वापर करायला पाहिजे. आणि बऱ्याचशा संशोधनामध्ये असं आढळून आलेलं आहे की जेव्हा आपण रुंद वरंबा पद्धतीने लागवड करतो तर त्यामध्ये उत्पादनामध्ये काही प्रमाणात वाढ झालेली आढळून आलेली आहे. तर हे जे रुंद वरंबा पद्धत जी आपली आहे तर रुंद वरंबा तयार करताना आपल्याला 150 सेंटीमीटर अंतरावर पहिल्यांदा प्रथम सऱ्या पाडायच्या आहेत. त्यानंतर त्या सऱ्या उजळून आपल्याला 80 ते 90 सेंटीमीटर माथा असलेला आणि 15 सेंटीमीटर उंची असलेला आपल्याला एक वरंबा तयार करायचा आहे. आणि त्या वरंब्याचा माथा आपल्याला सपाट करून 30 सेंटीमीटर अंतरावरती आपल्याला त्यावर हळदीची लागवड करून घ्यायची आहे. तर या पद्धतीचा फायदा असा आहे की या पद्धतीमध्ये जे आपलं कंद आहे किंवा जे आपले गड्डे आहेत ते चांगल्या प्रकारे पोसल्या जातात आणि त्याच्यामुळं उत्पादनामध्ये 20 ते 25% पर्यंत वाढ झालेली आढळून आलेली आहे योग्य नियोजन असले तर. त्याचप्रमाणे याचा दुसरा असा फायदा आहे की अति पावसाचा जो काही भाग आहे किंवा एखाद्या जेव्हा अति पाऊस होतो तर ते जे पाणी आहे या सऱ्यामधून वाहून जाते आणि आपला जो पीक आहे किंवा आपला जो कंद आहे याला याचे त्या पाण्यापासून कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. तर हा एक फायदा याच्यामध्ये आहे. आणि तसेच जर का खूप कालावधीपर्यंत जर का पावसामध्ये खंड आला तर त्याही परिस्थितीमध्ये रुंद वरंबा पद्धतीमध्ये जे आपले पीक आहे ते तग धरून राहू शकते. अशा प्रकारचे विविध संशोधनांवरून निदर्शनास आलेले आहे.